नमस्कार, मी निहाल ढालाय आपलं सहर्ष स्वागत करतो N15 न्यूजमध्ये. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. कोरोचित लोकसहभागातून विकास, शववाहिका व घंटागाड्यांचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न. ग्रामविकासात लोकसहभागाचा एक नवा आदर्श घालत कोरोची ग्रामपंचायत, ग्रामदैवत श्री मारुतीदेव महाशिवरात्री यात्रा कमिटी आणि लंगरीसो पीरबाबा कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने खरेदी करण्यात आलेल्या शववाहिका व 2 घंटागाड्यांचा लोकार्पण सोहळा मारुती मंदिर परिसर येथे अत्यंत उत्साही आणि भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या अभिनव उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून गावच्या विकास प्रवासातील हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. गावातील विकास कामांना गती देण्यासाठी प्रशासकीय निधीसोबतच लोकवर्गणीचा वापर कसा योग्य पद्धतीने केला जाऊ शकतो याचे उत्तम उदाहरण कोरोचीकरांनी दाखवून दिले आहे. ग्रामपंचायतीचा 25% निधी आणि यात्रा व उरूस कमिटीकडील शिल्लक राहिलेली रक्कम एकत्र करून अत्यंत आवश्यक अशी शववाहिका खरेदी करण्यात आली. तसेच ग्रामपंचायतीच्या 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून कचरा व्यवस्थापनासाठी 2 नवीन घंटागाड्या खरेदी करण्यात आल्या. कार्यक्रमाची सुरुवात ग्रामविकास अधिकारी रांजा पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविकाने केली. त्यानंतर कोरोची जिल्हा परिषद सदस्य सानिका आवाडे यड्रावकर यांच्या हस्ते शववाहिका व घंटागाड्यांचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी कबनूर जिल्हा परिषद सदस्य कुमार कांबळे, सरपंच डॉक्टर संतोष भोरे, पोलीस पाटील सावकार हेगडे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून गाड्यांचे लोकार्पण करण्यात आले. या प्रसंगी बोलताना जिल्हा परिषद सदस्य सानिका आवाडे म्हणाल्या, गावातील यात्रा कमिटी आणि ग्रामपंचायतीने एकत्र येत एक चांगला व अनुकरणीय आदर्श जिल्ह्यासमोर ठेवला आहे. गावातील घनकचरा वेळेत गोळा करण्यासाठी घंटागाडी आणि मृतदेहाचे विटंबना किंवा हेळसाळ होऊ नये यासाठी शववाहिका सुरू करणे हे अत्यंत संवेदनशील व प्रेरणादायी काम आहे. तर जिल्हा परिषद सदस्य कुमार कांबळे म्हणाले, कोरोची गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही दोन्ही जिल्हा परिषद सदस्य सदैव प्रयत्नशील राहू आणि गावात अधिकाधिक विकास कामे आणू असे यावेळी ते म्हणाले. यावेळी सरपंच डॉक्टर संतोष भोरे म्हणाले की गावातील घनकचऱ्याचा प्रश्न गंभीर होता. या नवीन घंटागाड्यामुळे कचरा संकलन अधिक वेगाने होईल. लवकरच गाव पूर्णपणे कचरामुक्त करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे असे उद्गार त्यांनी यावेळी काढले. या सोहळ्याप्रसंगी उपसरपंच सतीश सूर्यवंशी, माजी पंचायत समिती सदस्य पूनम भोसले, माजी सरपंच डीबी पिष्टे, संजय खारकांडे, ग्रामपंचायत सदस्य शीतल पाटील, विकी माने, राजकुमार चावरे, साहेबलाल शेख, संजय कांबळे, कोमल कांबळे, स्नेहल कोरुचीकर, हालिमा संधी, संगीता मखदूम, संगीता शेट्टी, पूजा टिळे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, यात्रा उरूस कमिटीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुंभार मॅडम यांनी केले. तर शेवटी आभार ग्रामपंचायत सदस्य स्नेहल कोरुचीकर यांनी मानले. आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा N51 न्यूज. त्या ठिकाणी गावातल्या विविध या ठिकाणी यात्रेच्या निमित्तानं पावत्या गोळा करते आणि पावती गोळा केल्यानंतर जे कार्यक्रम संपले झाल्यानंतर जे उर्वरित पैसे असतात ते पैसे आम्ही शिल्लक ठेवतो आणि त्याचा सुद्धा आम्ही बोर्ड लावतो लोकांच्या एक विश्वास निर्माण करण्यासाठी. आणि जी उर्वरित रक्कम झाली आहे शिल्लक राहील ते आपण ग्रामपंचायतीकडे वर्ग केल्याने 25% ग्रामपंचायतीचा निधी वर्ग करून शववाहिका या ठिकाणी आम्ही आज खरेदी करतो. खरं तर सांगायचं तर वाढीव भाग आहे. कोरोची सारखं 65,000 लोकसंख्येचं गाव आणि या लोकसंख्येच्या या ठिकाणी शववाहिका नसल्यामुळे आमच्या गावातील एखादा माणूस मयत झाला तर ते मयत इचलकरंजी सारख्या ठिकाणी त्याला घेऊन जाऊ लागतो. आणि म्हणून आम्ही ह्या वाढीव गावाची या ठिकाणी गरज ओळखून आम्ही घंटागाडी देखील खरेदी केलेला आहे. ही तिन्ही वाहनं किंवा ग्रामपंचायतीकडे असणारी सगळी वाहनं हे भविष्यामध्ये सक्षमपणे आम्ही चालवू हा विश्वास तुम्हाला आम्ही